आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक। पाटील इंदापुरातून लढण्यावर आग्रही। हर्षवर्धन पाटलांचं पालकत्व स्वीकारणार असं अजित पवारांनी सांगितलं होतं। आपण कुणाच्याही संपर्कात नाही, अपक्ष लढायचं या जर तरच्या गोष्टी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। संघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती, अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा असं म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेन। हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील। भाजपा मजबूत। येत्या काळात भाजपमध्ये अनेक पक्ष प्रवेश होणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा। अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता। कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। मुख्यमंत्री राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? विरोधकांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। अजित पवारांनी जनसन्मान यात्रा उद्यापासून पुन्हा त्यांची सुरू होणार आहे। उद्या लातूरमधून यात्रेला सुरुवात होईल। 31 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार। 5 सप्टेंबरला सांगलीत राहुल गांधींच्या उपस्थितीत स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होईल। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची माहिती। खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल, कायदेशीर कारवाई करणारच। अंजली दमानियांकडून अजित पवार गट सूरज चव्हाणांना मानहानीची नोटीस। नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देणार। मी वक्तव्यावर ठाम, कुठेही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे माफी मागणार नाही। दमानियांच्या नोटीसवर सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात आणून शिक्षा द्या। बदलापूरच्या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया। नराधमांना जे यांचा जीवन जगण्याचा अधिकार पूर्णपणे हिरावून घेत आहेत, त्यांना असं चौकामध्ये आणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे।